की ज्यांनी कोणी या कार्यक्रमाची पत्रिका पाहिली त्यातल्या काही जणांनी मला फोन करून विचारलं की वेदकालीन स्त्री ठीक आहे, मॉडर्न गर्ल कशासाठी? तिथे आधुनिक तरुणी म्हणता येईल की, मग मॉडर्न गर्ल का म्हटलं? आपण ती काय शिकली आणि काय क्षमता, या एवढ्या दोनच आयामांचा विचार आज करूया. म्हणून भारतीय स्त्री तिचा सगळा प्रवास आजच्या काळापर्यंतचा कोण चांगलं बोलू शकेल. पहिलं नाव प्रज्ञा कुलकर्णींचं आलं आणि मला वाटतं की ते फार योग्य असं नाव आलं. याची प्रसिद्धी आपण महाराष्ट्र साहित्य परिषद व डॉक्टर अश्विनी धोंगडे यांनी आयोजित केलेल्या स्त्री व्याख्यान या कार्यक्रमात प्रसिद्ध व्याख्यात्या अभ्यासक प्राध्यापक डॉक्टर प्रज्ञा कुलकर्णी यांनी आज वेदकालीन स्त्री आणि मॉडर्न गर्ल याविषयी खूप छान असे व्याख्यान दिले. अनेक माहिती त्यांनी आज श्रोत्यांसमोर सादर केली. त्याचा हा भाग आपल्यासाठी. प्रास्ताविक करण्याची विनंती ही आमच्या प्रमुख कार्यवाह डॉक्टर स्वाती महाळंक यांना करते. व्यासपीठावर उपस्थित असलेल्या अश्विनी धोंगडे, आजच्या व्याख्यात्या प्रज्ञाताई कुलकर्णी, माझ्या महाराष्ट्र साहित्य परिषदेतले सहकारी अंजली कुलकर्णी, सुनेत्रा मंकणी आणि उपस्थित असलेल्या आपण सर्व रसिकहो, नमस्कार. आजचा विषय हा खरोखरी खूप वेगळा आहे, कुणालाही उत्सुकता वाटावा असा आहे. वेदकालीन स्त्री ते मॉडर्न गर्ल, म्हणजे मनामध्ये अनेक प्रतिमा विषय ऐकल्याबरोबर आपल्या उभ्या राहतात. वेदकालीन स्त्री म्हटली की गार्गी मैत्रेयी लोपामुद्रापासून अनेक जणी आठवतात आणि आत्ताची मॉडर्न गर्ल म्हणल्यानंतर अनेक विखुरलेली, थोडीशी इतस्ततः काय म्हणायचं, थोडीशी उद्ध्वस्त झालेली अशी चित्र पण मनासमोर येतात डोळ्यासमोर. किंवा दुसरं म्हणजे स्वतःच्या टेचात अनेक क्षेत्र पादाक्रांत करणारी स्त्री पण आपल्याला दिसून येते. त्या त्या काळाचं प्रतीक ठरावं अशा या स्त्रियांच्या प्रतिमा आहेत, ज्या आपल्या मनात वर्षानुवर्ष घर करून राहिलेल्या असतात. वेदकालीन स्त्री म्हटलं की मला पहिल्यांदा आठवतं ते कालिदासाचं वचन की स्त्रीणाम अशिक्षितानां बदल. स्त्री अशिक्षित असली तरीही ती चाणाक्ष असते, हुशार असते. आणि याची प्रचिती आपण आपल्या घरापासून अनेक ठिकाणी घेत असतो. काळाच्या एका टोकाला ती उभी आहे आणि दुसऱ्या टोकाला मी उभी आहे. मधली स्थितीमध्ये म्हणजे पुलाखालून खूप पाणी गेलं, काळ बदलला, पण तिची स्थिती, तिने जे भोगलं ते आणि आज मी जे भोगते आहे ते, नावं बदलली, चेहरे बदलले, वृत्ती त्याच आहे, जे वाट्याला येत आहे तेही तेच आहे. या अशा भीषण वास्तवामध्ये प्रज्ञाताई काय आणि कशी मांडणी करणार याची उत्सुकता तुमच्याही मनात असेल. अगदी नेमक्या आणि नेटक्या शब्दामध्ये स्वाती महाळंक यांनी प्रास्ताविक केलेलं आहे. यानंतर आपण आपल्या मान्यवर पाहुण्यांचं स्वागत करणार आहोत. मी डॉक्टर स्वाती महाळंक यांना विनंती करते की त्यांनी आपल्या अध्यक्ष डॉक्टर अश्विनी धोंगडे यांचं स्वागत करा. आपल्या साहित्य परिषदेचा वाङ्मयाचा इतिहास त्याचा खेळ यांना देण्यात येत आहे. मी सुनेत्रा मंकणी यांना विनंती करते की त्यांनी प्रज्ञा कुलकर्णी यांचं स्वागत करावं. कुलकर्णी MA PhD संस्कृत हा त्यांचा विशेष विषय आहे आणि भाषाशास्त्रामध्ये देखील त्यांनी MA केलेला आहे. डेक्कन कॉलेज अभिमत विद्यापीठामध्ये 31 वर्ष त्यांनी भाषाशास्त्र, कोशशास्त्र आणि संस्कृत विषयामध्ये संशोधन आणि अध्यापन केलेलं आहे. नारद मंदिर पुणे इथे कीर्तनाचं 8 वर्ष प्रशिक्षण त्यांनी घेतलंय. 500हून अधिक कीर्तनाचे कार्यक्रम आणि 35हून अधिक प्रवचनं त्यांनी सादर केलेली आहेत. विविध विषयांवरच्या संकीर्तन प्रकारच्या नृत्य, संगीत आणि निरूपणात्मक कार्यक्रमांचं लेखन आणि सादरीकरण त्या करत असतात. दासबोध, ज्ञानेश्वरी, हरिपाठ, पुराणं, आर्ष, महाकाव्य
स्तोत्र वाङ्मय या सगळ्याचा त्यांनी नव्या पद्धतीनं ते अभ्यास करत आहेत आणि विविध वृत्तपत्र मासिकं यांच्यामध्ये स्तंभलेखन त्या करत असतात. त्यांची 8 पुस्तकं प्रकाशित आहेत आणि आकाशवाणीसाठी विविध विषयावरच्या कार्यक्रमांच्या संहितांचं लेखन त्यांनी 35 वर्षाहून अधिक काळ केलेलं आहे. नुकतेच गाहा सप्तसई या प्राकृत ग्रंथावरची त्यांची मालिका सादर झाली, म्हणजे 2 वर्ष झाली मला असं वाटतं, आणि त्याला भरभरून प्रतिसाद मिळाला. आणि एक छान अशी आठवण आहे की आमच्या साहित्यप्रेमी भगिनी मंडळामध्ये त्यांचं गाहा सप्तसईवरचं अतिशय अभ्यासपूर्ण आणि तितकंच रोचक असं व्याख्यान झालेलं होतं की जे आमच्या भगिनींना प्रचंड आवडलेलं होतं. एकूणच प्राचीन भारतीय वाङ्मयावर आधारित त्यांचा सगळा अभ्यास आहे आणि त्या आधारित 25हून जास्त शोधनिबंध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये त्यांनी सादर केलेले आहेत. अशा एक अतिशय ज्याला म्हणूया विदुषी चांगल्या अभ्यासक अशा आपल्याला आज वक्त्या म्हणून लाभलेल्या आहेत. हे सगळं त्यांचं परिचय वाचल्यानंतर मला असं वाटलं की स्त्रीवादाचा ज्याचा उल्लेख आत्ता करता स्वातीताईंनी सुद्धा केला की स्त्रीवादाचा पाश्चात्य इतिहास आपल्याला अगदी तोंडपाठ सुद्धा असतो, माहिती असतो आणि तो महत्त्वाचा देखील आहे, त्यामध्ये काही शंका नाही आहे. परंतु स्त्रीविषयक भारतीय इतिहासाची देखील तोंड ओळख होणं आपल्याला आवश्यक आहे आणि म्हणूनच आज आपण डॉक्टर प्रज्ञा कुलकर्णी यांना आपण निमंत्रित केलेलं आहे. मी प्रज्ञा कुलकर्णी यांना त्यांचं व्याख्यान सुरू करावं अशी विनंती करते. मूकं करोति वाचालं पंगुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानंद माधवम्. नमस्कार. या कार्यक्रमाचे आयोजक, प्रायोजक आणि सर्व श्रोते सर्वांना मी आधीच धन्यवाद देते, कारण या व्यासपीठावर एका वेगळ्या विषयावर बोलण्याची मला त्यांनी संधी दिली आणि आपणही तितक्याच प्रेमानं हा विषय ऐकण्यासाठी इथे आलाय. कुठलाही कार्यक्रम किंवा कुठलीही मालिका सुरू झाली की आधी सगळ्यात पहिलं आपण डिस्क्लेमर्स पाहतो. तर मला असं वाटतं की अस्वीकरणं म्हणजे डिस्क्लेमर्स मी काही आधी सांगते, जेणेकरून आपल्याला विषय पुढे नेणं, कारण 45 मिनिटाचा काळ आपल्याकडे आहे, 45 ते 50. मी हळूच 50 म्हणून घेतला अंजलीताईंकडे न बघता, तर त्यामुळे एवढाच वेळ माझ्या हातात आहे. आणि प्रत्यक्षामध्ये मात्र वेदांच्या काळाविषयी जरी काही जणांचं तुमत असलं, त्यात पुढे मागे काही करत असले, तरी कमीत कमी आजपासून मागे 5 ते 7,000 वर्ष. त्यामुळे तिथपासून ते आत्तापर्यंतचा काळ, आणि काही वेळा लहान उडी, काही वेळा मोठी उडी, अशा पद्धतीनं आपण बघणार आहोत. दुसरी गोष्ट अशी की ज्यांनी कोणी या कार्यक्रमाची पत्रिका पाहिली त्यातल्या काही जणांनी मला फोन करून विचारलं की वेदकालीन स्त्री ठीक आहे, मॉडर्न गर्ल कशासाठी? तिथे आधुनिक तरुणी म्हणता येईल की, मग मॉडर्न गर्ल का म्हटलं? तर त्याचं एक छोटंसं कारण, त्याची तोंडओळख आत्ता आणि पुढे बोलताना त्याविषयी अजून बोलेन. श्री खरीद नावाचे एक शिक्षण तज्ज्ञ होते आणि सदाचार चिंतनी नावाने त्यांचं स्फुटलेखन, छोटे छोटे लेख हे 5 भागांमध्ये प्रसिद्ध झाले. आणि 1952 साली आणि 1971 साली अशा 2 वर्षी लिहिलेल्या त्यांच्या एका लेखामध्ये त्यांनी मॉडर्न गर्ल असा शब्द उल्लेख केला आहे. आणि सुदैवाने ते लेख आपल्याला आता उपलब्ध आहेत, पण दुर्दैवाने परिस्थिती तशीच आहे आणि म्हणून मी मॉडर्न गर्ल हा शब्द तसाच ठेवला, कारण तो त्यांच्या लेखातला त्यांनी मांडलेला आहे. आणि त्या विषयाकडे आपण येऊच पुढे. आणखीन एक गोष्ट अशी की स्त्रीचा, या संपूर्ण काळामधल्या स्त्रीचा अभ्यास हा अनेक आयामांनी करणं शक्य आहे. म्हणजे तिचं समाजातलं स्थान काय होतं, तिचं कुटुंबातलं स्थान काय होतं, ती काय करत होती, तिच्यावर कसे अन्याय झाले, तिने किती हालअपेष्टा सहन केल्या,
अत्याचार कसे झाले, ती काय शिकली आणि तिच्यातली क्षमता काय होती. तर मला असं वाटतं की आजच्या विषयापुरता आपण ती काय शिकली आणि काय क्षमता या एवढ्या 2च आयामांचा विचार आज करूया. पुढचा डिस्क्लेमर असा की हे अर्थातच वेगवेगळ्या ग्रंथातले संदर्भ आणि त्या आधारे रचलेली ही गोष्ट असल्यामुळे संपूर्ण समाज तसाच होता असं म्हणण्याचं धार्ष्ट्य मी करणार नाही आणि करणं बरोबरही नाही. कारण ज्यावेळी एखादी गार्गी होती त्याच वेळी कुणीतरी एखादी सगळं सहन करणारी ही बाई असणार. आज मी इथं उभं राहून व्याख्यान देते आणि तुम्ही लांबून लांबून व्याख्यान ऐकायला आलाय, पण जिला मनात असूनही बोलता आलं नाही आणि येता आलं नाही अशी कुणीतरी घरी आहे. त्यामुळे हे फक्त प्रातिनिधिक स्वरूपाचं आहे याची मला पूर्ण जाणीव आहे. आणखीन एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट की आता ताईंनी बोलताना पाश्चात्य विचाराचा स्त्रीवादाविषयीचा उल्लेख केला. जे काही थोडंफार वाचन झालं त्यामध्ये मला असं वाटलं की स्त्रीचा विचार हा पुरुषाच्या तुलनेमध्ये अनेक वेळा केलाय की पुरुष असा तर स्त्री अशी, पुरुष हे तर स्त्री ते. पण मला असं वाटतं की त्याच्यात थोडंसं बाहेर पडून स्त्रीचा फक्त स्त्री म्हणूनच विचार करायचा प्रयत्न करूया. आणि त्यासाठी अनुस्यूत तत्व एक माझ्या डोळ्यासमोर होतं. कारण हे एवढा सगळा पसारा कमीत कमी वेळात मांडायचा असेल तर काहीतरी जोडलेला धागा हवा. आणि तो धागा म्हणून भगवद्गीतेच्या 10व्या अध्यायातला 34वा श्लोक, ज्या विभूती योगामध्ये भगवंतांनी सांगितलं की मी कुठे कुठे काय काय रूपात आहे आणि त्यामध्ये त्यांनी 7 गुण सांगितले. कीर्ती श्रीर्वाक्च नारीणाम स्मृतिर्मेधा धृती क्षमा. तर हा धागा पुढे नेत नेत हा विषय मांडण्याचा प्रयत्न करते. आणखीन एक अगदी लहानसा पण महत्त्वाचा मुद्दा असा की शिक्षण आणि शहाणपण या 2 स्वतंत्र गोष्टी आहेत. हे आपल्याला सामान्यपणे माहिती असतं. कितीतरी न शिकलेल्या पण शहाण्या बायका तुम्ही आणि मी पाहिल्या आहेत आणि कितीतरी शिकलेल्या पण शहाण्या नसणाऱ्या अशाही बायका आपण पाहिल्या. त्यामुळे या सर्व डिस्क्लेमरसह आता आपण या विषयाकडे जायला सुरुवात करूया. ऋग्वेदकालीन किंवा वेदकालीन म्हणत असताना सगळ्यात पहिल्यांदा डोळ्यासमोर काय तर ऋग्वेद काळातली स्त्री कशी होती. तर ती स्वतःची मतं असणारी आणि मांडणारी होती. म्हणजे सगळ्या बायका नव्हत्या. आता या प्रत्येक मुद्द्याला हे पादुपद तुम्ही मनात म्हणायला हरकत नाही, पण तरीही काही होत्या की जी उदाहरणं आपल्याला लक्षात घेता येते. 1028 सूक्त ऋग्वेदामध्ये आहेत. ऋग्वेद किंवा वैदिक वाङ्मयाचा साधारण परिचय असतो, पण अगदी अत्यल्प शब्दांमध्ये तो करून देण्याचा आणखीन एकदा प्रयत्न करते की ऋग्वेदाची ही सूक्त म्हणजे काय तर निसर्गातल्या माणसाच्या जीवनावर परिणाम करणाऱ्या गोष्टींना दैवत स्वरूप मानून त्यांची केलेली स्तुती अशा या रचना आहेत. आणि या 1028 सूक्तांमध्ये 20 ते 25 सूक्त ही बायकांची आहेत. 21 जणी या स्वतः रचना करणाऱ्या होत्या. म्हणजे विचार करणाऱ्या, विचार मांडणाऱ्या आणि त्यांच्या विषयाचा त्यांच्या विचाराचा अंतर्भाव या साहित्यामध्ये केला आहे अशा पद्धतीच्या त्या स्त्रिया होत्या. ऋग्वेदामध्ये कुठल्या स्त्रीचं वर्णन प्रथम आलंय स्त्री व्यक्तिरेखा तर ती उषस. 20 सूक्त या उषससाठी आहे आणि तिचं अतिशय सुंदर म्हणजे स्त्री शरीराचं अत्यल्प वर्णन करणारा ऋग्वेद, पण अत्यंत संयत पद्धतीनं तिच्या सौंदर्याचं वर्णन केलंय. कुठंही अंगावर येणारं किंवा शरीरावयवांचं वर्णन नाही, पण तिच्या तेजाचं वर्णन आहे, तिच्यातल्या आत्मविश्वासाचं वर्णन आहे, तिनं जोडलेल्या आणि जपलेल्या नात्यांचं वर्णन आहे. अशा पद्धतीनं उषसचं वर्णन सगळ्यात पहिल्यांदा येतं. तिने काय परिधान केलंय किंवा तिने काय दागिने घातले या सगळ्याचं सविस्तर वर्णन असणारी अशी ही काही सूक्त आहेत. आणखीन ज्या ऋषिका आहेत 21 ऋषिका. ऋग्वेदाचा एक अगदी साधा नियम आहे की ज्याला ते सूक्त दिसलं, कारण ऋग्वेदाची सूक्त हे मंत्र हे कुणीही चला चला बसूया आज आपण सूक्त रचू असे केलेले नाही. तर असं म्हणतात की या लोकांना ती दिसली, या ऋषींना या रचयित्यांना ती दिसली आणि म्हणून त्यांना सियर्स किंवा द्रष्टे असं म्हणतात. तर अशामध्ये असणाऱ्या ज्या स्त्रिया आहेत
तर त्यामध्ये घोषा, यमी, लोपामुद्रा, सिकता, निवावरी अशा काही जणी तर आहेतच. पण त्याचबरोबर एक पूर्ण परिवार आहे की ज्या परिवारातल्या अनेक स्त्रिया त्यामध्ये सुप्त असताना दिसतात. आणि ती फॅमिली म्हणजे इंद्राची फॅमिली. कारण इंद्राणी जी आहे तिच्या सुप्त रचना आहेत. इंद्राचा जो मुलगा होता त्याचं नाव होतं वसुक्र. या वसुक्राची जी पत्नी आहे म्हणजे सुनबाई इंद्राची, तिच्या काही रचना आहेत आणि इंद्राच्या आईच्याही आहेत. त्यामुळे या परिवारामध्ये या अशा पद्धतीच्या रचना अनेकांच्या आहेत असं आढळतं. सामान्यपणे अगदी कुणाला उत्सुकता असेल तर 10वं जे ऋग्वेदाचं मंडल आहे त्यामध्ये या रचना जास्त प्रामुख्याने आलेल्या दिसतात. यज्ञामध्ये आहुती देण्याचा अधिकार स्त्रियांना होता, ते त्या करतच होत्या. पण सामगानाविषयी असं म्हणता येईल की सामगान करण्याची पद्धत ही आधी स्त्रियांनी करण्याची होती. काळाच्या ओघात त्यात बदल झाला. त्यानंतर मुलीचं स्वागत घराघरामध्ये होत असावं असं म्हणण्यासारखे काही संदर्भ आढळतात. कारण गृह्यसूत्रामध्ये पाणीग्रहणाचा जो विधी आहे विवाहाच्या वेळी, त्यावेळी वरांनी वधूचा हात कशा पद्धतीनं धरायचा याविषयीचे काही नियम सांगितले की त्यांनी जर संपूर्ण हात धरला तर त्याचं काय फळ, आणि त्यातल्या काही बोटा धरली तर काय फळ, आणि त्याच्यामध्ये जर मुलगा हवा असेल तर तो अशा पद्धतीनं धरावा आणि मुलगी हवी असेल तर तो असा धरावा. म्हणजे मुलगी हवी होती आणि ती असण्याची इच्छा लोक प्रकट करत होते. आणखीन काय माहितीये, अथर्ववेदामध्ये एक फार सुंदर वचन आहे. असं म्हटलंय, अथय इच्छेत दुहिता मे पंडिता जाये. मला विद्वान मुलगी व्हावी अशी प्रार्थना केली आहे. म्हणजे अर्थातच त्या काळी काही विद्वान असतील मुली आणि काही नसतील, त्या विषयाकडे आपण पुढे येणारच आहोत. इंद्राणीच्या एका सूक्तामध्ये ती आपल्या मुलाविषयी आणि मुलीविषयी बोलते. तेव्हा ती काय म्हणते तर, पुत्राहा मे शत्रुघ्नः. माझी मुलं कशी आहेत तर शत्रूंचा निपात करणारी आहेत. आणि मुलीविषयी काय म्हणलंय तर, अथो मे दुहिता विराट. ती आफाट आहे, तिच्या शक्तींना मर्यादा नाहीये, अमर्याद आहे. म्हणजे ती कुठल्याही क्षेत्रात जाऊन अमर्याद काम करू शकते, ही शक्यता इंद्राणीनं तिच्या मुलीविषयी व्यक्त केली. स्त्रिया हवन करत असत. विश्वबारा ही जी एक ऋषिका होती तर तिनं हवन केल्याचेही उल्लेख आहे. पतीच्या अनुपस्थितीमध्ये जे अग्निहोत्र सकाळ संध्याकाळ करायचं असतं ते स्त्रिया सर्रास करत असत. सामगान तर तिचं कर्तव्यच होतं असा एक उल्लेख शतपथ ब्राह्मणात आहे. ओळ अशी आहे, पत्तिकमेव वै ते अत्र कुर्वंती यद उद्गातारः. म्हणजे पत्नीने करायचं काम आहे ते उद्गाते करतायत आणि ते सामगान करतायत. थोडक्यात काय तर यज्ञ संस्थेमध्ये स्त्रीला नेमून दिलेली वेगळी वेगळी कामं होती. फक्त हाताला हात लावून मम म्हणणारी ती नव्हती, तिला असाइन केलेली कामं होती आणि ती करत होती. जेव्हा विटा रचायच्या असतील वेदीच्या तेव्हा त्या कशा रचायच्या आणि त्या रचण्याचं काम स्त्रीचं होतं. आता यामध्ये नुसत्या विटा आहेत, जागा आहे आणि त्या रचायच्या तितकं सोपं गणित नव्हतं. कारण त्यासाठी शुल्ब सूत्र नावाचे ग्रंथ आहेत की ज्यामध्ये त्याची मोजमापं घ्यायची आहेत, ते मोजायचं आहे. आपला आपण नव्याने शाळेमध्ये जो पायथागोरसचा म्हणून सिद्धांत शिकतो तो ज्या शुल्बसूत्रामध्ये आलेला आहे त्या शुल्बसूत्रातल्या गणितांनुसार ज्यामितीनुसार दोरीनी घ्यायच्या मापांनी मग ती रचना करायची आणि ते काम स्त्रीचं होतं. त्याचबरोबर दीक्षित म्हणजे ज्यांनी दीक्षा घेतली आहे यज्ञाची असा जो यजमान, त्यांनी पाळायची जी व्रत आहेत ती सगळी व्रत त्याच्या बरोबरीनं यजमान पत्नी स्वतः करत होती. आणि पत्नी असल्याशिवाय जर यज्ञ केला तर त्या पुरुषाला स्वर्गात एंट्रीच नव्हती. त्याच्यामुळे तिचं असणं अपरिहार्य होतं. रामाने कशी सीतेची सुवर्ण प्रतिमा केली वगैरे वगैरे आपल्याला माहिती आहे. जे माहिती आहे त्यावर फार बोलत नाही कारण आपल्याला वेळ कमी आहे. उपनयनाचा संस्कार हा स्त्रीसाठी केला जात होता आणि पारशी समाजामध्ये ज्याला नवज्योत म्हणून जो संस्कार केला जातो की जो अजूनही जपला गेलाय तशा पद्धतीचा संस्कार स्त्रियांसाठी केला जात होता. पण साधारणपणे इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकापासून जे आपल्या समाजामध्ये बदल झाले त्यामध्ये हळूहळू अशी एक पद्धत आली की स्त्रीसाठी जर उपनयन करायचं असेल तर ते समंत्र करू नये, म्हणजे मंत्र न म्हणता करावं.
आणि त्यानंतर हळूहळू ही पद्धतच बंद झाली. आणि त्यानंतर आणखीन एक गोष्ट झाली की ज्याचं उपनयन होतं, अशी कल्पना आहे की त्याला द्विज म्हणायचं, तो दोनदा जन्माला आला आणि हे द्विज असण्याचं, उपनयन करून घेण्याचं भाग्य हे त्रैवर्णिकांना होतं. आणि स्त्रीचं उपनयन न झाल्यामुळे तिची गणना शूद्रांच्या बरोबर केली गेली. उपनयन स्त्रीचं करत असताना मंत्रांमध्ये कसा बदल करावा याचे स्वच्छ पुरावे आहेत. हळूहळू ती पद्धत काळाच्या ओघात बदलत गेली आणि म्हणून उपनयन न झालेली अशी ती ठरली. काही तर विधी असे आहेत की जे फक्त स्त्रीनंच करायचे. सीता यज्ञ, सीता म्हणजे नांगरलेली जमीन, आणि पीक चांगलं यावं, ती धरित्री तिने आपल्याला भरपूर काहीतरी द्यावं आपण पेरल्यानंतर, यासाठी जो यज्ञ करायचा तो शेतकऱ्याबरोबर त्याच्या पत्नीनं करायचा आहे. त्यामुळे असेही कित्येक विधी आहेत की जे स्त्रीनेच करायचे. वेदोत्तर काळामध्ये ब्राह्मण ग्रंथांची रचना ज्या काळामध्ये झाली त्या काळामध्ये हा उपनयनाचा संस्कार जो आहे तो हळूहळू मर्यादित होत गेला आणि मग तो लुप्त झाला असावा असं वाटतं. विवाहाविषयी जर बोलायचं तर मुलीला स्वतःचा पती स्वतः निवडण्याचा संपूर्ण अधिकार होता. आणि तोही जा झाडाला हात लावून या अशापणाने नाही. महाभारतातल्या आणि रामायणातल्या वेगवेगळ्या कथा पाहिल्या ते किती क्लिष्टपण असायचे की तो जिंकला म्हणजे भावी पतीचं कर्तृत्व बघून मगच ती त्याला निवडत होती. ऋग्वेद काळातली आणखीन एक गोष्ट अशी जिचा आवर्जून उल्लेख करावा वाटतो की समन नावाचं एक, ज्याला कुठलाही धार्मिक संदर्भ नाही असं एक संमेलन होत असे. आणि त्या संमेलनामध्ये सगळी तरुण मुलं मुली एकत्र जात असत. अशा ठिकाणी या मुली जायच्या आणि तिथं जाण्यासाठी त्यांची आई त्यांना नटवून तयार करायची. त्या कशा होत्या तर त्या सुपेशसा म्हणजे उत्तम वस्त्र घातलेल्या होत्या. वस्त्रांचे तर इतके सुंदर उल्लेख आहेत. आपण जशी वेगवेगळ्या प्रकारची वस्त्र वापरतो तशी वस्त्र त्या वापरत होत्या. रेशमी वस्त्रावर जरीचं विणकाम करत होत्या. आणि असं जरीचं विणकाम केलेलं जे वस्त्र त्याला त्यांनी शामुल्य असं नाव दिलं. कदाचित शाल हा शब्द त्यावरनं आला असावा. त्याच्यावर विणकाम केलेलं जे शामुल्य ते वधूच्या अंगावर उपवस्त्र म्हणून घालायचं आणि ती सासरी जाताना ती तिच्या बरोबर असेल अशा पद्धतीनं हे वस्त्र विणायच्या आणि त्या स्वतः ते विणायच्या. तर अशा पद्धतीचे सुंदर वेश तयार करून सजून धजून दागिने घालून, कारण दागिन्यांचे सुद्धा खूप उल्लेख आहेत. ही अत्यंत स्त्री सुलभ अशी गोष्ट आहे. त्यामुळे दागिन्यांची आवड स्त्रियांना होती का नव्हती तर नक्कीच होती. निष्क अशा एका शब्दाचा तिथे उल्लेख येतो. सोन्यापासून बनवलेलं निष्क शब्द आपण तनिष्क मध्ये ऐकतो. त्यातला त टाटांचा आहे आणि निष्क हा वेदातला आहे. आता विवाह करण्याचं जसं स्वातंत्र्य होतं तसं अत्यंत आश्चर्याची गोष्ट म्हणजे बाय चॉईस विवाह न करण्याचं सुद्धा स्वातंत्र्य होतं. आणि अशा स्त्रीसाठी अमाजू असा शब्द वापरला आहे की स्वेच्छेने विवाह न करणं. स्वेच्छेने विवाह न करणाऱ्या या स्त्रियांपैकी एकीची गोष्ट तिथे येते. तिचं नाव होतं अपाला. आणि अगदी थोडक्यात ती गोष्ट सांगते की अपाला जी होती ती सोमवल्ली तोडून त्या सोमवल्ली सतत चावत असायची. म्हणजे इंद्राला जो सोमाचा रस आवडतो, बरं अगदी जाता जाता सहज राहवत नाही म्हणून सांगते की सोम म्हणजे सुरा नाही बरं, सोम वेगळा, यज्ञीय सुरा ते सोम, यज्ञीय सोम ते सुरा असं एक नव्याने लिखाण काही केलं त्या निमित्तानं जो धांडोळा घेतला तेव्हा हे लक्षात आलं की अल्कोहोलचं कंटेंट असणारा म्हणजे सोमरस नाही. आपण फार सैलपणे हा शब्द हल्ली वापरतो किंवा वापरलाही जातो, पण तिथे तो तसा नव्हता. आणि सतत त्या सोमवल्लीच्या सोमाच्या वेलीचे खोडं म्हणा पानं म्हणा असं ती चावत असायची अपाला. अर्थातच त्यामुळे तो रस तिच्या पोटात जात असेल आणि ती सतत तोंडाने इंद्रस्तुती म्हणायची. तर इंद्राला सोम आवडतो, त्याची स्तुतीही होत होती आणि सोमही ती गिळत होती सतत. त्यामुळे इंद्र तिच्यावर एकदा प्रसन्न झाला. प्रसन्न झाल्यावर त्यांनी तिला विचारलं की बाई गं, मी प्रसन्न झालोय, तू सातत्यानं माझी आराधना करतेस तर तुला काय हवं सांग.
तर ह्या अपालेनी जे मागितलं ना ते इतकं विचार करून मागितलं की अमाजू म्हणजे अविवाहित असणारी ही अपाला हिने इंद्राकडे काय मागितलं. ती म्हणाली की 3 जागा माझ्या माहितीत अशा आहेत की जिथे काहीही उगवत नाही, त्या नापीक आहेत. तर या 3 जागांवरती असं काही तू कर की त्या सुपीक होतील. बघा कुठलं स्पष्टीकरण लागणार नाही. तिने कुठल्या 3 जागा सांगितल्या हे कळल्यावर 3 जागा तिने सांगितल्या. पहिली जागा तिने सांगितली, माझ्या वडिलांच्या डोक्यावर केस नाही आहेत. वडील टकलू आहेत तर त्यांना केस त्यांच्या डोक्यावर येतील असं तिथे सुपीक कर जमेल. दुसरं तिने सांगितलं, आमच्या राहत्या घराच्या लगत अशी एक नापीक जमीन आहे, तिथे काहीही वर्षानुवर्षामध्ये उगवलेलं नाही, ती जमीन तू सुपीक कर. म्हणजे चरितार्थाचा विचार त्याच्यामध्ये झाला. आणि तिसरी गोष्ट तिने सांगितली की माझं गर्भाशय ते तू सुपीक कर की जिथे काहीही पिकलेलं नाही. अशी ही अमाजू अपाला या गोष्टीच्या स्पष्टीकरणाची काहीच गरज नाही. पण स्त्रियांना लग्न करण्याचा जसा अधिकार होता तसं ते न करण्याचाही तितकाच होता. स्त्रिया काय काय करत होत्या तर अगदी थोडक्यात सांगते. पाणिनीच्या रचनांमध्ये त्यांनी आचार्य उपाध्याय असे जसे शब्द आहेत ना त्याच्याच बरोबर त्याचे फेमिनाईन फॉर्म्स स्त्रीलिंगी रूप आचार्या उपाध्याया असे आवर्जून दिले. म्हणजे अर्थातच त्या शिकवत होत्या. इंद्राणीने तर युद्धामध्ये भाग घेतला होता याचा उल्लेख आहे. आणि जैमिनीय ब्राह्मणामध्ये एका राजाच्या राज्यामध्ये मंत्र जाणणाऱ्या स्त्रिया होत्या आणि स्त्रियांची सेना होती असा उल्लेख आहे. आणखीन एक सहज ऋग्वेदामध्ये आलेली 10व्या मंडलातल्या 102व्या सूक्तात आलेली गोष्ट आहे मुद्गलानीची. तिचं वर्णन असं केलंय की मुद्गल ऋषी जे होते तर ते मुद्गल ऋषी कुठे चालले होते आणि ते जात असताना त्यांच्या रथाचं सारथ्य ही मुद्गलानी करत होती. म्हणजे ती ड्राईव्ह करत होती आणि ती इतकी वेगात ड्राईव्ह करत होती की तिची वस्त्र आणि तिचे केस कसे मागं उडतायत याचं वर्णन आहे. म्हणजे आम्ही नवीन म्हणून जे काही शिकतोय ते या बऱ्याच जणींनी आधी केलेलं होतं. भरतकामाचा उल्लेख आपण केला पण ते कसं करत होत्या तर त्यांच्यासाठी ज्या सुया त्यांना उपलब्ध होत्या ना त्या सुयांचं सुद्धा वर्णन केलंय की खूप छान सुया अशा की ज्या तुटणार नाहीत, अच्छिद्यमाना सुच्या असं वर्णन आहे की ज्या तुटणार नाहीत अशा सुयांनी त्या विणकाम करत होत्या. आता आणखीन एक महत्वाची गोष्ट माझ्या वाचनात आलेली, मगाशी आपण त्याचा उल्लेख केला की सगळ्याच जणी काही अशा होत्या असं नाही आणि सगळ्याच जणी काही तशा होत्या असंही नाही. याला आधार असणारं असं एक वाक्य म्हणजे 2 प्रकारच्या स्त्रियांचा उल्लेख या वैदिक वाङ्मयामध्ये येतो. त्यातल्या एक म्हणजे ब्रह्मवादिनी. 2 प्रकारच्या बायका तेव्हाही होत्या, मधल्या काळातही होत्या, आजही आहेत आणि पुढेही असणार आहेत. पहिला प्रकार ब्रह्मवादिनी आणि दुसऱ्या म्हणजे सद्योद्वाहा. या दोघींनी शिक्षणाला सुरुवात केल्यानंतर उपनयन झालं. उपनयनाच्या वेळी पुरुषांना असणारे काही नियम स्त्रियांना नव्हते. त्यातले कुठले नियम तर एक म्हणजे केसाच्या जटा केल्या पाहिजेत किंवा केशवपन केलं पाहिजे, केश काढले पाहिजेत. हे बंधन शिकणाऱ्या उपनयन करणाऱ्या स्त्रियांना नव्हतं. त्याचबरोबर त्यांनी भिक्षा मागितली पाहिजे हे सुद्धा बंधन त्यांना नव्हतं. पण उपनयन होत होतं, गुरुगृही राहून त्या शिकतही होत्या. पण आयुष्यभर फक्त शिकणाऱ्या, तत्वज्ञानाचा अभ्यास करणाऱ्या आणि सतत त्याच विचारात असणाऱ्या ज्या स्त्रिया त्यांना ब्रह्मवादिनी म्हटलं. आणि नवीन शैक्षणिक धोरणामध्ये एक अशी गोष्ट आली आहे की तुम्हाला 1च वर्ष शिकायचं आहे 12वी नंतर तर तुम्ही डिप्लोमा कोर्स घेऊन डिप्लोमाची डिग्री घेऊन बाहेर पडू शकता. मल्टिपल एक्झिट्स असं त्याला म्हटलं आहे. कुठेही तुम्ही थांबायचं ते ठरवू शकता. तसं या सद्योद्वाहा गटातल्या ज्या स्त्रिया होत्या ना त्यांना लग्न करावं असं वाटलं की थांबायची शक्यता निर्माण होती. त्यांना ते अलाउड होतं. आणि हे का होतं
तर प्रत्येकीची प्रवृत्ती अभ्यास करणं किंवा या पद्धतीची असेलच असं नाही, तिला काहीतरी वेगळं करावंसं वाटेल, पण तरीही तिला प्राथमिक शिक्षण हे अत्यावश्यक आहे. हा जो मुद्दा इथे मांडलेला दिसतो की ब्रह्मवादिनी आणि सद्योद्वाहा या 2 प्रकारच्या स्त्रिया आहेतच, हाच मुद्दा खूप काळानंतर टिळकांच्या एका अग्रलेखात मला वाचायला मिळाला आणि म्हणून मला त्याची खूप गंमत वाटली की हे 2 प्रकार असणं अपेक्षितच आहे. फक्त एकाच मार्गाने आणि एकाच पद्धतीचं एकाच प्रकारचं शिक्षण सगळ्यांनी घ्यावं हा आग्रह नसावा हे सांगत असताना टिळकांनी हे म्हटलंय. आता ब्रह्मवादिनी आणि सद्योद्वाहा यांच्याविषयी बोलायचं झालं तर एकाच गोष्टीत आपल्याला दोघीही सापडू शकतात. ती म्हणजे बृहदारण्यक उपनिषदात येणारी याज्ञवल्क्य आणि मैत्रेयी आणि कात्यायनी यांची गोष्ट. यातली मैत्रेयी जी होती, याज्ञवल्क्यांच्या 2 पत्नी, एक जी होती ती मैत्रेयी आणि दुसरी होती ती कात्यायनी. तर यातली जी कात्यायनी आहे ना, ती त्यांचं गुरुकुल, असलेले विद्यार्थी, घर हे सगळं सांभाळत होती. सद्योद्वाहा तीही थोडीफार शिकलेली होतीच म्हणून ती त्या मुलांना सगळं काय ते पुरवू शकत होती, करत होती ती सद्योद्वाहा. पण मैत्रेयीला जे प्रश्न पडले होते, जे तिने याज्ञवल्क्यांना विचारले आणि मग त्यांनी तिला उत्तर दिलं, तिला प्रश्न असा पडला होता की मला ब्रह्मज्ञान कशाने होईल. ही ओढ जिला होती, त्यासाठी करायची साधना आणि त्यासाठी करायचे प्रयत्न, त्यासाठी घ्यायचं शिक्षण, ह्याला जी तयार होती ती मैत्रेयी, ती ब्रह्मवादिनी होती. त्यामुळे या एकाच गोष्टीत 2 प्रकारच्या बायका आपल्याला सापडतात. कात्यायनीला स्त्री प्रज्ञ असं म्हटलंय आणि मैत्रेयीसाठी तर मैत्रेयीची गोष्ट सामान्यपणे आपल्याला माहिती असते, तिला ब्रह्मवादिनी म्हटलंय. आणि तिने जेव्हा हा प्रश्न विचारला की मला ब्रह्मज्ञान कसं होईल, तेव्हा तिला याज्ञवल्क्यांनी दिलेलं उत्तर ते सुद्धा फार छान आहे. याज्ञवल्क्यांनी तिला असं सांगितलं की धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे 4 पुरुषार्थ साधणं हे मानवी जीवनाचं जीवित ध्येय आहे असं भारतीय परंपरेत सर्वत्र म्हटलं जातं. पण याचा जो 4था टप्पा आहे मोक्षाचा, तो मार्ग एकट्याने चालायचा असतो. त्यामुळे त्या मार्गावर तुझी माझी साथ नसणार हे याज्ञवल्क्य तिला सांगतात. तात्पर्य ब्रह्मवादिनी आणि सद्योद्वाहा या 2ही प्रकारच्या स्त्रिया सर्व काळामध्ये आपल्याला असलेल्या आढळतात. मध्ययुगीन कालखंडाविषयी अगदी ओझरत मी म्हटलं तसं काही लहान उड्या, काही मोठ्या उड्या, काही अगदी मोजकी उदाहरणं बघूया. त्यामध्ये 8व्या शतकातली गोष्ट म्हणजे शंकराचार्य आणि मंडन मिश्र यांचा जो प्रसिद्ध वाद झाला, त्या वादाचा त्याचा निर्णय देण्यासाठी त्याचा न्यायाधीश म्हणून कुणाची नियुक्ती केली होती, तर मंडन मिश्रांच्या पत्नीची केली होती. आता तुम्ही मला सांगा, इतकी 2 विद्वान माणसं एकमेकांशी वाद घालतायत, निर्णय देणारी व्यक्ती ही त्याच तोलाची हवी ना. त्यामुळे साहित्य, अध्यात्म, धर्म या सगळ्याचं ज्ञान असणारी अशी ती होती आणि म्हणूनच तिची नियुक्ती तिथे झाली होती. 9व्या शतकाच्या आसपास असे अनेक संदर्भ मिळतात की राजघराण्यातल्या ज्या स्त्रिया होत्या त्यांना सर्व प्रकारचं शिक्षण अगदी सहज उपलब्ध होत होतं, त्यामध्ये सैनिकी शिक्षण सुद्धा. आणि मग वेगवेगळी इतिहासातली उदाहरणं आपल्याला माहिती नाही तसं नाही, अगदी नावं घ्यायची तर सातवाहनांच्या राजवंशामधली नायनिका किंवा गुप्तांमधली प्रभावती आणि चालुक्यामधली विजय भट्टारिका. त्यानंतर 1 शतकाची उडी मारून आपण 10व्या शतकात जर गेलो तर एक फार इंटरेस्टिंग असा रेफरन्स मला मिळाला आणि तो मिळाला राजशेखर या संस्कृत कवी, विद्वान आणि धर्मतज्ञाच्या लिखाणामध्ये. एक विजयांका नावाची एक लेखिका होती आणि या लेखिकेविषयी लिहिताना राजशेखर अतिशय भरभरून तिची स्तुती करतो आणि तो म्हणतो की ही इतकी उच्च दर्जाचे लिखाण करणारी स्त्री आहे की तिची तुलना किंवा तिला जर दुसरा नंबर द्यायचा असेल तर पहिला नंबर फक्त कालिदासालाच देता येईल. वास्तविक पाहता कालिदासाचा काळ आणि 10व्या शतकातल्या या विजयांकेचा काळ याच्यामध्ये 8 शतकांचा तर फरक आहेच, पण तरीही त्याच्यानंतर तिचं नाव घेता येईल असं तो म्हणाला. आणखीन एक गोष्ट त्यांनी त्यात लिहिली आहे की का बरं लोक असं म्हणतात की सरस्वती ही गौरवर्णाची आहे.
अहो ही आमची विजयांका तर सावळी आहे, म्हणजे हे देवीचंच जण रूप आहे, इतकी तिची स्तुती या राजशेखरांनी केली आहे. तात्पर्य शिकत होत्या, वरचढ ठरत होत्या आणि उत्कृष्टही होत्या, याचा एक नमुना आहे. आणखीन एक छोटीशी उडी मारून पुन्हा 13व्या शतकात जर बघितलं तर 7व्या-8व्या शतकामध्ये सुरू झालेली एक चळवळ, की ज्या चळवळीमध्ये स्त्री आणि पुरुष भेद मिटवून तिला समान वागणूक दिली होती, आणि ती जागा म्हणजे भक्ती संप्रदाय. आणि या भक्ती संप्रदायामधल्या वेगवेगळ्या संत स्त्री संतांचे जर रचना पाहिल्या तर फक्त एक अभंग मिळतो की ज्यामध्ये जनाबाई म्हणतात, स्त्री जन्म म्हणूनी न भावे उदास, साधू संत ऐसे केले नव्हते. संतांचे घरची दासी मी अंकिली विठोबाने, पण तिथे सुद्धा बघा पॉझिटिव्हच बोलतायत त्या. म्हणजे काय बरं मला हे नशिबाला दिलंय असलं नाही म्हणत आहे. तेवढा एक अभंग जर वगळला तर कुठंही मी बाई आहे किंवा बाईनी हा अभंग लिहिलाय हे आपल्याला कळतच नाही. डिस्क्लेमर्स मधला एक महत्वाचं डिस्क्लेमर असं होतं, ते कदाचित बोलण्याच्या ओघात माझं राहिलं, ते म्हणजे आपण सारखे नाहीच होत हे आपण एकदा मान्य करू. आता सभागृहामध्ये पुरुष अल्पसंख्य आहेत, त्यामुळे आपण सगळ्या ह्या पुरुषांसारख्या नाहीच आहोत हे जर एकदा मान्य झालं तर आपण सारखे नाही पण समान आहोत हे समजून घेणं अवघड होणार नाही. आणि ही जी भेदाभेदाच्या पलीकडे जाणारी गोष्ट आहे ही भक्ती संप्रदायात आपल्याला दिसते, आणि अतिशय सुंदर पद्धतीने. पण स्त्रियांनी त्यांना येणारी अडचणी आणि तेच प्रश्न मांडले बरं का, फार वेगळं मांडलं नाही, पण कुठेही हे एका बाईनं लिहिलंय हे ओळखावं अशा पद्धतीचं ते नव्हतं. एक फार सुंदर अभंग आहे सोयराबाईंचा, मला अतिशय आवडतो, आणि तो अभंग असा आहे, देहासी विटाळ म्हणती सकळ, देहासी विटाळ म्हणती सकळ, आत्मा तो निर्मळ शुद्ध बुद्ध, देहीचा विटाळ देहीच जन्मला. काय विचार आहे बघा, आणि ही बाई शिकलेली नाही असं म्हणणार पाहू आपण. त्यामुळे शिक्षण आणि शहाणपण या पूर्ण दोन वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत. देहीचा विटाळ देहीच जन्मला, सोवळा तो झाला कवण धर्म. अत्यंत परखड खडा सवाल केलाय, आणि ज्या गोष्टीवरनं त्यांना बाजूला ठेवलं जात होतं त्याचा कुठेही उल्लेख न करता आपली भूमिका अत्यंत परखडपणे आणि स्पष्टपणे मांडली आहे. पण कुठंही बाई आहे म्हणून ती काही वेगळं लिहिते हा भावच नाही आहे. त्यामुळे या भक्ती संप्रदायाचं हे एक वैशिष्ट्य असं आपल्याला म्हणता येईल. त्यानंतरचा थोडासा पुढचा टप्पा, त्याच्यामध्ये 18, 19, 20 अशी तीनही शतकं एकत्रित पद्धतीनं बघूया असा विचार केला. प्रत्यक्षामध्ये 19, 20 या 2 शतकांमधल्या काही महत्त्वाच्या गोष्टींकडे मला लक्ष वेधायचं आहे. त्यातली पहिली गोष्ट आहे 25 ऑगस्ट 1866ला मॅक्स म्युलरनी एक पत्र चेव्हालियर बुन्सेन यांना लिहिलं होतं. चेव्हालियर बुन्सेन हे एक अधिकारी होते, इंग्रज अधिकारी, आणि मॅक्स म्युलर हे जर्मन ब्रिटिश असे अभ्यासक होते ज्यांनी भारतीय विज्ञानाचा अतिशय सखोल अभ्यास केला. त्यांनी लिहिलेल्या पत्रामध्ये त्यांनी एक मुद्दा असा लिहिलाय, ते म्हणतात, इंडिया हॅज बीन कॉन्कर्ड वन्स बट इंडिया मस्ट बी कॉन्कर्ड अगेन, अँड द सेकंड कॉन्क्वेस्ट शुड बी अ कॉन्क्वेस्ट बाय एज्युकेशन. त्यामुळे विशिष्ट धोरण मनात धरून ज्या पद्धतीनं जे शिक्षण आणि शिक्षण पद्धती आपल्याकडे आली होती त्याला विरोध करताना टिळकांनी फिमेल हायस्कूलातील शिक्षणक्रम या नावाचे 3 अग्रलेख लिहिले, आणि या 3 अग्रलेखांच्या तारखा 27 सप्टेंबर, 11 ऑक्टोबर, 25 ऑक्टोबर 1887. आणि या 3 लेखांमध्ये ते म्हणतात की स्त्रियांना शिकवावं की नाही हा प्रश्न नाहीच आहे. त्यामुळे उद्देश वैचित्र्य नव्हे तर मार्ग वैचित्र्य आहे. टिळकांचं म्हणणं होतं शिक्षण हे हवंच. अतिशय सुंदर शब्दात ते म्हणतात, मनुष्य जातीचे अर्धांग अशिक्षित राहिले तर त्या दोघांचा मिलाफ कधीही हवयाचा नाही. पुरुषाप्रमाणे, हे पुढचं वाक्य फार मजेशीर आहे बरं, याला मला आणखीन काय काय संदर्भ मिळाले होते पण आज वेळेअभावी मी ते मांडत नाहीये. पण ते म्हणतात, पुरुषांप्रमाणे काम करण्यात रस असणाऱ्या स्त्रियांची संख्या कमी आहे 1887ला. आजही परिस्थिती फारशी वेगळी नाही, आणि त्यामुळे सरसकट सगळ्यांना तितकंच मॅथ्स आणि तितकंच
इतर गोष्टी शिकवायचा आग्रह धरू नये असं टिळकांनी म्हटलं होतं. त्यामुळे त्यांचा आग्रह हा सिलॅबस काय असावा याच्याविषयी होता, शिक्षण असावं की नाही याविषयी ते काहीच म्हणले नव्हते. आणि दुसरा मुद्दा ज्याचा मी मगाशी उल्लेख केला तो म्हणजे डॉक्टर ग श्री खैर यांच्या लिखाणाविषयी. ग श्री खैर हे शिक्षणतज्ज्ञ आणि समाजसेवक होते. 20व्या शतकाच्या पूर्वार्धात अविगृह या नावाने जी संस्था आपण ओळखतो, पूर्वी त्याला अनाथ विद्यार्थी गृह म्हणायचे, आता त्याला विद्यार्थी गृह म्हणतात. तर त्या संस्थेचे ते माजी कार्याध्यक्ष आणि 1920 मध्ये ते तिथे काम करत होते. आणि त्यानंतर 1931 मध्ये त्यांना अशी काही विद्यावृत्ती शिष्यवृत्ती मिळाली की त्या निमित्तानं ते आधी अमेरिकेत गेले, तिथल्या शिक्षण पद्धतीचा त्यांनी अभ्यास केला आणि त्यानंतर युरोपभर फिरून सगळ्या शिक्षण पद्धतींचा त्यांनी अभ्यास केला आणि त्यानंतर ते भारतात आले आणि मग संस्थेमध्ये काम त्यांनी अखंड केलं आणि प्रसिद्धी परांगमुख असं ज्यांचं वर्णन करता येईल. त्यामुळे फार कमी वेळा त्यांच्याविषयी आपण अन्यत्र कुठे वाचतो, पण फार सुंदर काम त्या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी केलं. त्यांच्या छोट्या छोट्या लेखांचे सदाचार चिंतनी नावाचे 5 भाग प्रसिद्ध झाले आणि त्या 5 भागांमधल्या 2 लेखांमध्ये फार सुंदर विचार त्यांनी मांडलेत. पहिला जो लेख आहे त्याचं नाव आहे आपल्या मुलींचे शिक्षण. हा नोव्हेंबर 1953 मध्ये लिहिलेला लेख आहे. मी मुद्दामून सालं सांगतेय की ती सालं फार बोलकी आहेत, की त्यातले विचार आहेत ना ते आज ऐकताना असं वाटतं की हे काल लिहिलंय की काय, कारण अजून परिस्थिती जवळपास तशीच आहे. आणि दुसरा जो लेख आहे त्यातला शब्द आपण उचललाय, हिला म्हणतात मॉडर्न गर्ल, आणि हा लेख लिहिलाय डिसेंबर 1971ला. त्यांनी फार छान पद्धतीने सांगितले की विज्ञान आणि शिक्षणाची घरकामाची सांगड शाळेनं घातली नाही, ती आपण घालायला हवी. आणि त्या लेखात त्यांनी काही गोष्टींचा उल्लेख केलाय. त्या गोष्टी जेव्हा मी वाचल्या, मी खूप लहान असताना मला श्री खैरांना भेटण्याची संधी मिळाली आणि ती पुस्तकं आमच्या घरात होती, त्यांनी भेट दिलेला तो संग्रह, आणि त्याचं वाचन माझे वडील करत असत. त्यामुळे मधनं आपणही वाचावं. आणि जेव्हा मॉडर्न गर्ल शब्द दिसला तेव्हा म्हटलं हे काहीतरी इंटरेस्टिंग आहे, नाहीतर मी तो लेख कदाचित वाचलाही नसता. आणि अगदी छोटेखानी लेख आहेत, तर तो लेख मी वाचला आणि त्याच्यात त्यांनी फार छान सांगितलंय. ते म्हणतायत की छोट्या छोट्या गोष्टी ज्या आपण वापरतो, विज्ञान आपण वर्गात शिकतो पण इथे काय आहे याचा आपण विचार करत नाही. आणि मग किती छोट्या गोष्टी, तर ते म्हणाले आपण रोज वापरत असलेला मिक्सर किंवा आपण रोज वापरत असलेला कुकर, त्याचा वॉल बदलायला आपण घेऊन जातो कुठेतरी, आणि फ्यूज बदलणं किंवा यासारख्या छोट्या छोट्या गोष्टी. आणि तेव्हा तो लेख जेव्हा वाचला तेव्हा मला खूप मी प्रभावित झाले. आणि त्याच आठवड्यामध्ये मी एका इलेक्ट्रिशियनकडे जाऊन फ्यूज बदलायला शिकून घेतलं आणि त्या माझ्या कौशल्याचा माझ्या गल्लीमध्ये राहणाऱ्या खूप जणांना उपयोग झाला, की त्यांना एवढं लक्षात आलं होतं की या चाळीमधली ही आपला जर फ्यूज गेला तर हिला बोलवता येऊ शकतं. तात्पर्य काय, तर या छोट्या छोट्या गोष्टींकडे त्यांनी लक्ष वेधलं की ही स्किल्स शाळेत कदाचित शिकवली जाणार नाही, पण शिकलेल्या लोकांनी, म्हणजे पुन्हा शिक्षण आणि शहाणपण, तर हे शहाणपण किमान शहाणपण ते आपल्याला यायला हरकत नाही. किंवा फाउंटन पेन आपण वापरतो, किती सोपं मेकॅनिझम आहे, त्याला काही शक्ती लागत नाही, काहीही वेगळं लागत नाही, साधनं लागत नाही, पण ते जर बंद पडलं तर ते दुरुस्त करणं इतपत कुठल्याही मिनिमम शिक्षण झालेल्या किंवा न झालेल्या व्यक्तीला करण्यासारखं आहे. तर या गोष्टींकडे त्यांनी लक्ष वेधलं. त्यामध्ये सिलेंडर लावणे, फ्यूज बसवणे, ह्या अशा छोट्या छोट्या गोष्टी त्यांनी उल्लेख केला. आणि खरंच असं लक्षात आलं की विनाकारणच आपण या गोष्टींसाठी अवलंबून राहतो की कुणीतरी येईल आणि हे करेल, आणि फार त्याच्यामध्ये काहीच रॉकेट सायन्स नसतं की जे आपल्याला येणार नाही. कित्येक वेळा लिहिलेलं असतं, ते वाचलं की त्यानुसार आपण गोष्टी करूही शकतो, पण आपण त्याचा प्रयत्न करत नाही. आणि त्यांनी जे काही लिखाण या विषयावर केलं त्याचा 3 मुद्द्यांमध्ये जर सारांश काढायचा झाला तर त्यांनी ते 3 टप्पे सांगितले, 3 पायऱ्या सांगितल्या, आणि त्या 3ही पायऱ्या मला इंटरेस्टिंग वाटल्या. त्यातली पहिली पायरी म्हणजे मनात प्रश्न निर्माण होणे. पहिली पायरी काहीतरी हे कसं चालतं असं मनाला वाटणं.
दुसरी पायरी उपलब्ध ज्ञानानं जिज्ञासा पुरते. जर जिज्ञासा वाटली तर कुठल्याही गोष्टीची माहिती आजकाल तर आमच्या हातातच आली आहे. वाटेल ते म्हणजे कुणीही समोर एका व्यक्तीशी ओळख झाली आणि या व्यक्तीचं वय काय असेल असं वाटलं तरी, किंवा एखाद्या व्यक्तीचं काय वय आहे 1 मिनिटात आपल्याला माहिती कळते. त्यामुळे माहिती हा मुद्दाच आता राहिला नाही. या गोष्टीमुळे शिक्षकांची भूमिका पण आता बदलली आहे, कारण माहिती द्यायला शिक्षकांची गरजच नाही आहे. आता ती माहिती कशी वापरायची हे सांगण्यासाठी लागलं तरच आम्हाला भूमिका आहे, नाही तर ही माहिती मुलांना फार इझिली मिळते. त्यामुळे हा जो दुसरा मुद्दा आहे की उपलब्ध ज्ञानाने जिज्ञासापूर्ती, हा दुसरा टप्पा. आणि तिसरी पायरी त्यांनी सांगितली ती म्हणजे स्वतंत्र विचार आणि संशोधन. तर या पायरीपर्यंत प्रत्येकाला जावंसं वाटेलच असं नाही. ज्या कुणी एका कॅटेगरीमधल्या, आपण ज्याला ब्रह्मवादिनी म्हटलं होतं आधी, त्या गटातल्या स्त्रिया असतील त्यांना वाटेलही जावं, सगळ्यांना वाटलंच पाहिजे असं नाही. पण प्रत्येक शिकलेल्या बाईंनी जसं घराबाहेर पडून अर्थार्जनच केलं पाहिजे असं नाही, तसं आणखीन एक मुद्दा गौश्री खैरांच्या लिखाणामध्ये आवर्जून येतो. तो म्हणजे तुमच्या संसाराचं गणित जसं तुम्ही बनवता किंवा ते जसं जमवता, तसं त्याबरोबर समाजाचं तुम्ही देणं लागता याचीही जाणीव ठेवा. प्रत्येकाला अर्थार्जनाची गरज असेल, तितकाच वेळ द्यायला हवा, बांधूनच घ्यायला हवं त्याची गरज नाही. पण तुम्ही समाजासाठी जे काही तुम्ही शिकलात त्याचा वापर करून नक्कीच करू शकता. भगवद्गीतेतल्या ज्या 10व्या अध्यायातल्या 34व्या श्लोकाचा मी उल्लेख केला होता, त्या 7 गुणांविषयी अगदी थोडक्यात बोलूया. ते गुण म्हणजे कीर्ती ही द्रौपदीमध्ये दिसते. शब्दाचा अर्थ सामान्यपणे माहिती आहे त्यामुळे फार खोलात जात नाही. दुसरा गुण आहे श्रीही. घरी आलेल्या, नवीन लग्न होऊन घरी आलेल्या सुनेला आपण लक्ष्मी म्हणतो. का तर तिच्या पायानं आपल्या घरात भरभराट यावी, समृद्धी यावी म्हणून. तिसरा गुण आहे वाक. बायका बोलतात असं सगळेच म्हणतात, 45 मिनिटं दिली तरीही थोडं जास्त बोलतात, त्यामुळे या विषयावर बोलायला नको. पण इथे नुसतं बोलणं अपेक्षित नाही, तर सुलभा ब्रह्मवादिनीसारखं किंवा गार्गीसारखं विचार करून बोलणं अपेक्षित आहे. पुढचा जो गुण आहे त्याविषयी तर मी काही बोलायलाच नको, कारण तो आहे स्मृती. लग्नाला 35 वर्ष झाली तरी नणंदबाईंनी मला कुठली साडी दिली आम्ही कधीच विसरत नाही. तो मुद्दा जरी बाजूला ठेवला तरी इथे कसली स्मृती अपेक्षित आहे, तर चिरानुभूत स्मरणशक्ती. ज्याचा दीर्घकाळ अनुभव घेतला आणि जे साठवण्याजोगं आहे त्या अनुभूतीची स्मृती. त्यानंतरचा गुण आहे मेधा. आपण अनेक उदाहरणं पाहिली. अपालाचे उदाहरण पाहिलं की किती चातुर्यानं तिनं गोष्टी मागितल्या. असंच द्रौपदीच्या बाबतीतही म्हणतात की तिला सांगितलं 3 वर माग, तिने 2च मागितले, कारण ती म्हणाली या 2 मध्ये माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे. माझ्या नवऱ्यांना मोकळं करा आणि त्यांची शस्त्र द्या, मला गरजच नाही तिसऱ्या कशाची. हे जे चातुर्य आहे, ही जी बुद्धी आहे ती अपेक्षित आहे. त्यानंतरचं आहे धृती म्हणजे धारणाशक्ती. अगदी चटकन आपल्या रोजच्या आजूबाजूला दिसणारं उदाहरण सांगते की ज्या ज्या घरांमध्ये कुटुंब एकत्र आहेत किंवा ज्या ज्या घरांमध्ये खूप माणसं येत आहेत, त्या घरामधल्या बायका माणसं जोडणाऱ्याच असतात, त्या धारण करणाऱ्या असतात, त्या जोडणाऱ्या असतात, तेव्हाच ते घडतं. कुठेही शेजारी पाजारी इकडे तिकडे बघितलं तरी खूप उदाहरणं मिळतील. आणि शेवटचा जो गुण आहे तो क्षमा. काहीही झालं तरी मुलाच्या कुठल्याही चुकीला माफ फक्त आई करू शकते आणि मातृभावनेनं पाहिलं तर ती कुणालाही माफ करू शकते. सीतेवर अन्याय झाला म्हणून आम्हाला रामाचा राग येतो, पण तिला नाही हो आला. तिने कधीच आणि कुठेच त्याला दोष नाही दिला. त्यामुळे ही जी क्षमा आहे हा अखेरचा गुण. भगवंतांनी असं सांगितलं की प्रत्येक स्त्रीमध्ये या 7 गुणांच्या रूपामध्ये मी आहेच. मग जर आहेच तर तो दिसत का नाही? तर मला असं वाटतं की शेवटाकडे जात असताना हा एक महत्त्वाचा मुद्दा मला मांडावा वाटतो की प्रत्येकीमध्ये ते आहे, पण शिक्षणाने जर साध्य होत नसेल तर शहाणपणाने काय करायला हवं? माझ्याकडे मोबाईल आहे, माझ्याकडे सिम कार्ड सुद्धा आहे, मी सिम कार्ड मोबाईलमध्ये घातलंय, पण मी जर ते ॲक्टिवेटच केलं नाही तर त्याचा काहीच उपयोग नाही. तसं हे गुण माझ्यात आहेत, त्याचं ॲक्टिव्हेशन गरजेचं आहे. आणि ते ॲक्टिव्हेशन होण्यासाठी काय करता येईल यावर आपण विचार नक्कीच करू शकतो की
प्रत्येक स्त्रीमध्ये, ऋग्वेदकालीन स्त्रीमध्येही ते गुण होते, मॉडर्न गर्लमध्येही ते गुण आहेत, तुमच्यातही आहेत, माझ्यामध्येही आहेत. फक्त त्याचं ॲक्टिवेशन करण्यासाठी काय करता येईल याचा विचार जर आपण केला तर मला वाटतं हे 7 गुण जे आपल्यामध्ये आधीच आहेत त्याचा आपण आपल्या स्वतःसाठी, आपल्या कुटुंबासाठी, आपल्या समाजासाठी नक्कीच सकारात्मक उपयोग करू शकतो. एक माझ्या मैत्रिणीचीच कविता आहे, आश्लेषा महाजन यांची एक कविता आहे. आणि हा विषय जेव्हा मी विषयाचं नाव दिलं त्यावेळी आश्लेषाने मला एक आठवण करून दिली की तुला ती कविता वाचली आहेस का? ती मी मागवून घेतली, गार्गी ते बार्बी. तर यातल्या शेवटची जी ओळ आहे, शेवटच्या ज्या 2 ओळी आहेत त्या मला वाटतं जर प्रत्येक घरामध्ये प्रत्येक मुलीला आणि मुलाला जर समजावून सांगू शकलो आपण तर मला वाटतं खऱ्या अर्थानं या 7 गुणांच्या ॲक्टिवेशनच्या दृष्टीने आपलं पहिलं पाऊल पडेल. त्या शेवटच्या कडव्यात म्हणतायत, स्वातंत्र्याची बाळगुटी त्याला तिला साठव, स्वातंत्र्याची बाळगुटी त्याला तिला साठव, रोज समानतेचे घास भरव, माणूस माणूस खेळव रोज. अतिशय सुंदर होईल, माणूस माणूस खेळव रोज. त्यामुळे स्त्रीला वेगळं कुणीतरी मानण्याची गरजच नाही, फक्त या 7 गुणांनी तयार झालेली ती वेगळी आहे याची जाणीव फक्त तिला हवी. पुरुषाच्या तुलनेमध्ये ती कोण आहे याचा विचार तिनं करू नये, ती स्वतंत्र म्हणून कोण आहे याचा विचार करावा. आणि मला वाटतं सगळ्यात पहिला गश्री खैरांच्या लेखामधले जे 3 टप्पे पाहिले त्यातला पहिला म्हणजे विचार करता येणं. आणि ती देणगी जर आपण पुढच्या पिढीला देऊ शकलो तर या 7 गुणांचं ॲक्टिवेशन हे तुलनेने सोपं होईल. आजच्या या व्याख्यानासाठी आपल्याशी संवाद साधायची संधी मला दिली त्याबद्दल मी आयोजकांचे आभार मानते. ओके. कीर्तीनंतर श्री असा गुण, श्री म्हणजे लक्ष्मी, समृद्धी अशा. तुम्ही आणखी काही बोला ना. मला वाटतं त्या ठिकाणी सगळीकडे एकच गोष्ट दिसते की शिक्षण घेतलं जातं पण त्याच्यावर विचार केला जात नाही, किंवा स्वतःचा काहीतरी विचार असणं हीच शक्यता कमी झाली आहे. आणि जर तो असला तर तो मांडता येणं ही पुढची पायरी, अभिव्यक्ती हा. पण आधी मला काहीतरी याविषयी वाटतं का, आणि त्याला थोडंसं मला असं वाटतं की आता जेव्हा MA ला किंवा PhD ला मुलं येतात ना तर तेव्हा त्यांना आम्हाला सांगायला लागतं की इतके दिवस ह्या कवितेचं बाईंनी वर्गात काय रसग्रहण केलं तेच तू लिहित होतास आणि तेच तू लिहिणं अपेक्षित होतं, की बाईंना काय अपेक्षित आहे तेच आपण लिहायचंय तर आपल्याला मार्क मिळणार आहेत. पण तुला काय वाटतं, आपण त्यांना हा विचारच नाही करू देत की तुला काय वाटतं का, आधी वाटतं का काय. मग या स्टेजला जेव्हा मुलं समोर येतात ना MA ला आणि PhD ला तर बऱ्याचदा त्यांना काही वाटतच नसतं, मग त्यांना ते वाटवायला लागतं की आता तू वाच आणि तुला काय वाटतं ते सांग, तुला पटतं का. प्रत्येक गोष्ट पटलीच पाहिजे असं नाही, पण मला नाही पटली आणि का नाही पटली हे सकारण जर सांगता आलं तर विचार करायला त्यांना प्रवृत्त करणं यांनी मला वाटतं काही गोष्टी सोप्या होतील असं एक सहज मनात. हा विचार मॅडम, वेदामध्ये दोहिता हा शब्द बायको आणि मुलीला दोघांना वापरण्यासाठी नाही, दोहिता म्हणजे दोहन करणारी, हे दोनही शब्द जे मुलीसाठी वापरलेत ना ती दूध काढण्याचं काम तिचंच होतं, गाईची धार काढणं. कारण बघा, प्रेमाने तिच्या पाठीवर हात फिरवून प्रेमाने तिला थोडक्यात अपील करणं की बाई गं दूध दे, तर हे जे काही कनेक्ट आहे ना हा स्त्री जास्त करू शकेल म्हणून ते काम तिचं होतं. दोहन करणारी म्हणून ती दुहिता. तसंच अजून एक फार छान शब्द आहे बरं का, पुरंद्री, पुराचं रक्षण करणारी. त्यामुळे रक्षण करण्याची जबाबदारी सुद्धा तिची होती आणि म्हणून तिला तेही एक विशेषण आहे. किती सुंदर शब्दांमध्ये आणि रोचक पद्धतीने वेदकाळापासूनच्या स्त्रियांचं समाजामध्ये स्थान, तिला असणारे अधिकार, हक्क आणि जबाबदाऱ्या देखील त्यांनी किती छान अधोरेखित उलगडलं. सगळं स्वतंत्र विचार मांडणं
आणि स्वतंत्र विचार करणं आणि मांडणं आणि ते धारण करणं ते ह्याच्यामध्ये अंमलामध्ये आणणं जीवनामध्ये. म्हणजे स्त्रीचं स्वातंत्र्य म्हणजे नक्की काय असतं, त्याचं मोजमाप कशामध्ये करायचं हे आपल्याला, मला असं वाटतं ह्या त्यांनी वेदकाळापासूनचं जे काही उलगडलं त्याच्यातनं आपल्या लक्षात आलं असेल की स्त्रीचं स्वातंत्र्य हे याची व्याख्या कशी करायची. तर तिला स्वतंत्र विचार मांडता आले पाहिजेत. आपल्याला जसं पाहिजे तसं शिकायचं असेल तर शिकू शकते आणि न शिकता दुसरं काही तिला करायचं असेल तर त्याचंही स्वातंत्र्य आहे. विवाह करण्याचं स्वातंत्र्य आहे पसंतीच्या स्वतःच्या पसंतीप्रमाणे. तसंच न करण्याचं देखील स्वातंत्र्य. अशा कितीतरी गोष्टी तुम्ही सांगितल्यात की असं वाटायला लागलं की खरोखरच त्या काळामध्ये स्त्री होती, म्हणजे प्रगत अशा पद्धतीचं आयुष्य जगणारी होती. खूपच म्हणजे तुमच्या ह्याच्यामध्ये आशय तर होताच व्याख्यानामध्ये, प्रश्नच नाही, परंतु तुमची बोलण्याची शैली देखील फारच सुंदर आणि श्रवणीय, उत्कंठा वाढवणारी अशी होती. खूप छान वाटलं. सगळा हॉल भरलेला आहे, त्याचं अगदी सार्थक झालं असं निश्चितपणे वाटलं. बंधू भगिनींनो, आता आपण अध्यक्षीय समारोपाकडे वळणार आहोत. ज्येष्ठ स्त्रीवादी लेखिका, कवयित्री, समीक्षक म्हणून आपण डॉक्टर अश्विनी धोंगडे यांना आपण सर्वच जण ओळखतो. 1990 साली आलेल्या त्यांच्या स्त्रीसूक्त, श्रीसूक्त नाही हा, स्त्रीसूक्त या पहिल्याच कविता संग्रहानं स्त्रीवादी कवितेला एक नवी त्या कवितेच्या प्रवाहाला त्यांनी एक नवी दिशा दिली किंवा नवा आयाम दिला असं म्हणू शकतो. तसंच त्यांच्या 6 कादंबऱ्या, प्रवास वर्णनं, लहान मुलांसाठी जवळजवळ 20 पुस्तकं आणि इतर संपादित वगैरे अनेक पुस्तकं, अशी समृद्ध ग्रंथनिर्मिती अश्विनीताईंनी केलेलं आहे. मला वैयक्तिक त्यांचं मार्टिन लुथर किंग ज्युनियर, अर्धे आकाश हे पुस्तक किंवा त्यांची समीक्षापर सगळी जी पुस्तकं आहेत ती अतिशय माझ्या आवडीची आहेत. इंग्रजीच्या प्राध्यापिका आणि SNDT कॉलेजमध्ये इंग्रजीच्या प्राध्यापिका आणि प्राचार्य म्हणून त्या निवृत्त झालेल्या आहेत. आणि वैयक्तिक माझ्याबद्दल सांगायचं तर माझ्या स्वतःच्या लेखनाच्या प्रवासामध्ये अश्विनीताईंनी अगदी सुरुवातीपासून खूप मला प्रोत्साहन आणि मार्गदर्शन केलेलं आहे. त्यामुळे त्यांच्याबद्दल थोडासा अधिकचा आदर मला आणि प्रेम आहे. एक अतिशय आदरणीय व्यक्तिमत्व म्हणून अश्विनीताईंकडे बघितलं जातं. बाकी सगळा परिचय त्यांचा खूप मोठा आहे, पण तो आपल्या सगळ्यांनाच आहे. त्यामुळे मी अश्विनीताईंना या कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप करावा अशी विनंती करते. त्यांना गेली 7-8 वर्ष साहित्य परिषदेला काही एक रक्कम मी दिलेली होती आणि त्याच्यातून 8 मार्चला जो स्त्री मुक्ती दिन म्हणून साजरा केला जातो जगभर, त्या दिवशी स्त्रीविषयक काही व्याख्यान व्हावं अशी इच्छा व्यक्त करून काही देणगी दिलेली होती. साहित्य परिषदेने पण दरवर्षी एक चांगलं व्याख्यान ठेवलं आणि माझ्या आठवणीत राधा मंगेशकर या सुद्धा एक 3-4 वर्षापूर्वी आलेल्या होत्या आणि मीरा या विषयावर त्यांनी फार सुंदर विचार मांडलेले होते. म्हणजे मीरा ही स्किझोफ्रेनिक किंवा 2 पातळ्यांवर जगणारी कशी होती असा एक वेगळा विचार मांडलेला होता. गेल्या वर्षी मनीषा गुप्ते, त्याच्या गेल्या वर्षी आधी गीताली यांचं व्याख्यान झालेलं होतं. यावर्षी थोडा वेगळा विचार केलेला होता. नवी कार्यकारिणी आलेली आहे आणि त्यांना थोडं रुचेल, आवडेल अशा प्रकारचा काही विचार द्यावा असं डोक्यामध्ये होतं. आणि म्हणून भारतीय स्त्री, तिचा सगळा प्रवास आजच्या काळापर्यंतचा कोण चांगलं बोलू शकेल. पहिलं नाव प्रज्ञा कुलकर्णींचं आलं आणि मला वाटतं की ते फार योग्य असं नाव आलं. याची प्रसिद्धी आपण पण त्यांच्या
त्यांच्या कुटुंबियांनी त्यांचं नाव प्रज्ञा ठेवलं. ही प्रज्ञावंत आहे ती, नाव सार्थक करणारी आहे. मगाशी यांनी टिळकांचा गौरवपूर्ण उल्लेख केला, मला तो मान्य नाही. टिळकांवर पुराण पुरुषोत्तम असा एक लेख लिहिलेला आहे. टिळक हे अतिशय बायकांच्या बाबतीत जुन्या मताचे होते. बायकांनी फक्त धर्मग्रंथ वाचण्यापुरतं बायकांना शिक्षण मिळावं असं त्यांनी सगळ्या त्यांच्या लेखामध्ये म्हटले. पण त्यांच्यावर खूप टीका झाल्यानंतर त्यांनी स्वतःच्या मुलीला मात्र हुजूरपादेसारख्या शाळेत शिकायला पाठवली. ही गोष्ट खरी. खऱ्या अर्थाने जर बायकांचा कैवारी असेल तर तो प्रिन्सिपल गोपाळ गणेश आगरकरांचे निबंध वाचले तर आज सुद्धा आपण त्याप्रमाणे जगू शकत नाही. हे लक्षात. जुन्या काळातल्या स्त्रीपासून आजच्या स्त्रीपर्यंत एक वैचारिक हा जो प्रवास आहे तो आपल्याला पुढे नेणारा आहे आणि पुन्हा त्या स्त्रीबद्दलही खूप सांगणारा आहे असा एक विचार आपल्या मनामध्ये पेरून मी थांबते. प्रज्ञाचे आभार मानते माझ्याकडून सुद्धा आणि परिषदेला पण एक विनंती करते की मी असंही नसेल पण ही व्याख्यानमाला मात्र 8 मार्चला दरवर्षी चालू राहावी. त्याचं कारण हे अर्ध आकाश आमचं आहे पण आम्हाला कधीही अर्धा वाटा दिला जात नाही.